पाहायला मिळत आहे. खरं तर ठाणे रेल्वे स्थानकातील अनेक विकास कामं जी आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याचा आढावा घेण्याकरिता आज या ठिकाणी खासदार नरेशजी मस्के या स्टेशनचा पाहणी दौरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्ही रेल्वे प्रशासनाला नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत? मी पहिल्या प्रथम हिरेश मीना जे DRM म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत, मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल. यापूर्वीचे पण DRM आपण पाहिलेले आहेत, परंतु फील्डवर उतरून स्वतः काम करणारे DRM म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते आल्यापासून बऱ्याचशा मागण्या आहेत. ठाणा स्टेशनच नाही तर अनेक स्टेशनच्या मागण्या, त्यांचं काम जोरामध्ये सुरू आहे. त्या दिवशीसुद्धा नवी मुंबई आणि सिडको यांच्यामध्ये जो समन्वय साधून नवी मुंबईतील स्टेशन रेल्वेने ताब्यात घेण्याचा जो काही निर्णय झाला आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक छोटे मोठे विषय आहेत या ठाणा स्टेशनमध्ये. आपण पाहताय या ठाणा स्टेशनमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होते, परंतु त्या ठिकाणी डीमार्टनी CSRमधून जी काही स्वच्छतागृह करण्याचा जो निर्णय घेतला होता, त्या कामामध्ये त्यांची दिरंगाई आहे. त्यांचं ते काम रखडलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 6 वरती जे एक्सलेटरचं काम आहे, तो काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्यामध्ये तो थोडं खूप स्लो चालू आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, 15 डब्यांची जी काही गाड्या येणार आहेत त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु रात्रीचे 1-2 तास त्यांना मिळतात, त्यामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने सुद्धा आज चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर जो खूप मोठा प्रश्न आहे, जो पाण्याचे स्रोत आपण नेहमीच शोधत असतो आणि रेल्वेच्या ताब्यामध्ये इल्टनपाडा जो नवी मुंबई पारसी खिलमध्ये एक मोठं धरण आहे आणि ते नादुरुस्त आहे, रेल्वे वापरत नाही आहे, ब्रिटिशकालीन धरण आहे. ते धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या दूर होईल. याकरता आमचे सर्व नगरसेविका त्या ठिकाणच्या, आमच्या चांदणी चौगुले असतील, ॲडव्होकेट श्वेता काळे असतील, आमची गौरी आंग्रे असतील, या नगरसेविकांनी मागणी केली होती. ते सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे संजय वाघुले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी पुनर्वसनाचा एक विषय आहे, रेल्वेच्या जागेवर काही 50-60 वर्षापासून काही घरं आहेत, तो एक विषय या समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत. माधवीताई नाईक ज्या नव्याने आता विधान परिषद आमदार आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी या लोकांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा या ठिकाणी चर्चा झाली. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुलुंडकडे जो आम्ही फुटओव्हर ब्रिजची मागणी केली होती, तो या वर्षीच्या बजेटमध्ये तो मंजूर झाला आहे. त्याचंसुद्धा काम सुरू होणार आहे. 7 नंबर आणि 8 नंबरमध्ये शौचालयाचा जो विषय आहे, त्या
दृष्टीने सुद्धा निर्णय झालेला आहे की त्याची फिजिबिलिटी पाहून तो निर्णय घेतला जातील. एक्सेलेटरचा विषय आहे, या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी फिजिबिलिटी बघून निर्णय घेतील. आणि जो कोपरीसाठीचं जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये थोडाफार जो काही समन्वय नव्हता, त्यांच्या काही एकमेकांच्या अडचणी आहेत त्यासुद्धा त्या दूर झालेल्या आहेत. एकत्र बसून तो निर्णय घेऊन काही प्लॅटफॉर्म 4 नंबर प्लॅटफॉर्म वगैरे असतील ते आणि आमचा जो सॅटिसचा पूल आहे त्याची रहदारी कशा पद्धतीने सुरू होईल या संदर्भात